छापा कॉल आहे आणि चपटीने जिंकली. चला पाहुण्यांनी सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा द्या. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बांगर सर यांच्या हस्ते बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे. चला फक्त 6 प्लेयर याच्यामध्ये थांबतील जे खेळणारे 6 आहेत ते सर्व्हिस केले. चला रोटेशन ही मॅच खेळवली जाईल. दोन्ही संघाचे नववीचा कर्णधार बॉल घेऊन सज्ज आणि ही पहिली सर्व्हिस सुंदर फटका पास केलेला आहे बॉल. आणि हा पहिली सर्व्हिस झाली. 1 पॉईंट घेतला आणि हा दुसरा पॉईंट घेण्याच्या तयारीत दहावीचा संघ हा फटका गुण घेण्याच्या तयारीत दहावीचा संघ आणि विशेष टीप देऊन नववीचा संघ तयार करतायत. आणि हा निलेशने पुन्हा एकदा पास केलेला बॉल दहावीच्या टीम कडे देखील थोडीशी हलाखीची परिस्थिती आहे. आणि हा पॉईंट जातोय तो नववीला. तो आपल्या सर्व सहकाऱ्यांना कानामध्ये कानमंत्र देताना आपल्याला दिसतोय. सर व्यवस्थापकांना सूचना मुलं बाहेर तिकडे घ्यायची मागे. व्यवस्थापकांनी मागच्या बाजूला उभं राहून आपल्या संघाला कोच करायचंय, मार्गदर्शन करायचंय. गरम होते इकडे. नवीन मंत्र घेऊन नवीचा संघ कोर्ट मध्ये उतरलेला आहे. 3 ऑल नवीन सर्व्हिस केलेली आहे. आणि हा निलेशने पुन्हा एकदा हळूच खोललेला बॉल नवीच्या किरण कडून आहे. किरणला तसा सराव कमीच आहे. 2-3 महिन्यानंतर तो एकदा मैदानात उतरल्यामुळे हा प्रश्न आहे. दहावीच्या संघाकडून चांगली खेळी होती आणि हा निलेशने पुन्हा एकदा पॉईंट घेतला आहे. दहावीचा संघ 5 गुण घेतलेले आहेत. दहावीच्या संघाला नववीकडे 3 पॉईंट आहेत आणि हा पुन्हा एकदा 6वा पॉईंट मिळाला तो दहावीच्या संघाला. गणेश कॅप्टन हा आपल्या संघाकडून धावपळ करताना दिसतोय आणि इकडे दहावीच्या संघाने देखील नांगी टाकलेली आहे. 4-6 अशा प्रकारचा स्कोर. नववीकडून सर्व्हिस केलेली आहे निलेश. दहावीकडून आपल्याकडे पॉईंट कसा येतोय तो पाहतोय. किरण मात्र जागेवर नाही आणि गणात आणि
9वी 4. किरण आपल्या संघाला पुढे आणण्यासाठी तुला धावपळ करावी लागेल. मागच्या बाजूला आपला कर्णधार उभा आहे, तो कसा धावतो तो बघ. आणि 10वीचा जो हरून कर्णधार आहे याच्याकडून देखील एक अतिशय छोटीशी घोडचूक झाली आणि हा पॉइंट दिला तो 9वीच्या संघाला. नंदीच्या संघाने सर्व्हिस केली आणि कमरेवर हात देऊन हा विठोबा उभा राहिला कर्णधार निलेश आणि तो पॉइंट दिला नंदीच्या संघाला. नंदीच्या संघाकडून सर्व्हिस केली, सुंदर प्रकारे पास केलेला हा बॉल. नंदीचा संघ देखील या ठिकाणी कमबॅक करतोय आणि आता मात्र कुठल्या बाजूला पॉइंट जाईल हे काही सांगता येत नाही. किरणने देखील मोठ्या उत्साहाने हा बॉल पास केलेला आहे. दिनेश आउट आणि 9वीच्या संघाला हा पॉइंट गेलेला आहे. आणि समोरच्या कोर्टमध्ये किरण उभा राहिलेला आहे आणि तो प्रेशर 10वीच्या संघाने घेतला की काय अशा प्रकारची परिस्थिती सध्या दिसते. चांगल्या प्रकारे खेळ सुरू, 10-6 अशा प्रकारचा स्कोर बोर्डवरचा स्कोर आहे. आणि हा निलेशनी पास केलेला बॉल 9वीच्या बाजूला गेला. नंदीच्या कॅप्टन कडून पुन्हा एकदा चूक झाली आणि तो पॉइंट गेला 10वी संघाला. 3 पॉइंट पुढे 10वीचा संघ. 10वीच्या संघाने सर्व्हिस केलेली आहे आणि ह्या आद्यानं गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता पण तो पुन्हा एकदा आद्याकडून चूक झाली आणि 9वीच्या संघाला पॉइंट गेला 7-9. स्कोर आहे 7-9. कदम सरांना त्यांच्या टीमला फारशी काही मार्गदर्शन करता आलं नाही, त्यामुळे ते लोकांच्या टीमच्या मागे मागे धावून अतिशय तळमळीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हरुंदरी माणूस आहे, कुठल्या पण खेळामध्ये मार्गदर्शनाची तयारी आहे त्यांची. आणि दरम्यान 10वीचा संघ आणि 9वीचा संघ एकमेकाला भिडताना दिसतोय. इथं निलेशच्या टीमचा कर्णधार निलेश याची मात्र धावपळ आपल्याला या ठिकाणी दिसते. 9वीच्या टीमने पुन्हा एकदा चूक केली, पॉइंट जातो तो 10वीच्या संघाला. हा सेट पॉइंट माझी मानस टीम या ठिकाणी खेळताना दिसते. सेट पॉइंट 10वीच्या संघानं जर हा पॉइंट घेतला आता 8-10. 9वीच्या संघाला 8 पॉइंट आहेत आणि हा गणेशचा प्रयत्न होता चांगला. आद्यानं मात्र आतापर्यंतची चांगली खेळी काही केली नाही, फक्त कर्णधाराला नाचवण्याचं काम 10वीची टीम सध्या करायला लागलेली आहे. किरणकडून सुंदर अशी खेळी आणि पॉइंट मात्र गेला तो 10वीकडे. किरणला सध्या सेट संपलेला आहे आणि 10वीनं हा सेट जिंकलेला आहे. कमबॅक करण्याची ही पुन्हा संधीले मार्गदर्शक व्यवस्थापक कदम सर सध्या जातीनं आपल्या विरोधी टीमसाठी झगडता आहेत. दोन्हीही वजनदार माणसं या ठिकाणी त्या टीमला आश्रमच्या मडच्या प्रांगणामध्ये आंब्याच्या स्टेडियम मध्ये अतिशय ऊन सावलीच्या वातावरणात ही मॅच या ठिकाणी होते. संघ देखील या ठिकाणी तयार आहे. अशा प्रकारची तयारी 9वीच्या काहीशी थकलेले आहेत पण उत्साह मात्र कायम आहे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. योगेशनं या ठिकाणी स्मॅश करण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॉल पास झालेला आहे 9वीच्या बाजूला आणि सुंदर मारलेला फटका हा पण नेटच झाला आणि पॉइंट गमवावा लागला. तो 9वीनं गमवला आणि 10वीला तो पॉइंट दुसरा पॉइंट 10वीच्या खात्यामध्ये जाताना आपल्याला दिसतोय. सर्व्हिस येते 10वीच्या बाजूला. 2-0 ही गेम सुरू आहे. पास केलेला आहे आणि हा बनवलेला बॉल पुन्हा एकदा मारला.
तो मात्र नवीकडून आलेला आहे. नववीच्या टीमची साक्षात या शाळेच्या मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं संचालक मंडळाच्या वतीनं स्वागत. गेम चांगला सुरू आहे आणि एक निलेश मात्र या मैदानात योगेशकडून काहीशी ही छोटीशी चूक झाली आणि तो पॉईंट नववीला गेला. नववीनं खाते या ठिकाणी या सेटमध्ये खोललेला आहे. 1-3 असा स्कोर बोर्डवरचा स्कोर आपल्याला दिसतोय. प्रेक्षक मात्र झोपलेले काही काही वाजत नाही. आता पुढच्या पॉईंटला आपण काही वाजवायचे आहे आणि पास करताना एकमेकांकडून दोन्ही टीम दिसत आहेत. काही गॅप मिळतोय का यासाठी दोन्ही टीम झगडताना अतिशय सावकाश पद्धतीनं खेळताना दोन्ही टीम दिसत आहेत. निलेशला मात्र वैतागलेले नाराजी व्यक्त केली त्यांनी आपल्या टीमच्या कामावर. दिल्ली कामगिरी त्यांच्या टीमकडून होती आणि योगेश गॅप काढण्याचा झालेला आहे आणि 2 नववी आणि 4 धाव. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. इकडे तिकडे फिरत असणारे सगळे प्रेक्षक त्यांनी मैदानाकडे यायचंय. खुद्द कॅप्टन मोदीचा सर्व्हिस करताना आपल्याला दिसतोय. बॉल मारलेला आहे आणि तो आउट केलेला आहे. वरच्यानुसार तो फटका मारला पण त्याला अंदाज काही घेता आला नाही. पण चांगला प्रयत्न केला म्हणून अशा प्रकारची प्रॅक्टिस जर केली तर पुढच्या वर्षी तो आपल्या शाळेच्या संघामध्ये इन होऊ शकतो आणि पुन्हा एकदा नदीकडून विकट गेलेला आहे. त्या खेळाडूला आपण पुढे प्रॅक्टिससाठी घेणार आहोत आणि शाळेची चांगली सुंदर तयार होती अशी आपण काळजी घेऊया. दरम्यान पुन्हा खेळाला सुरुवात झालेली आहे आणि नदीकडून ही चूक झाली. धाग्याच्या संघाला हा पॉईंट जातोय. स्कोर आहे 7-3. एकमेकाला आपण आवाज देऊन खेळ केला तर आपण या चुका करणार नाही. नववीचा कर्णधार या ठिकाणी चांगले योगदान देताना आपल्याला दिसतोय. बॉल पास करतायत काही गॅप मध्ये टाकायला आपल्याला मिळतो का अशा प्रकारचा विचार प्रत्येक खेळाडू या ठिकाणी करताना दिसतोय. आद्याने हा बॉल पास केला पण निल्याला काही तो बनवून देता आला नाही. योगेशने हा बॉल पास केला आणि तो आपल्या स्ट्रोकमध्ये पडला. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात आणि डायरेक्ट टाका. अंतिम सामन्याचा दावेदार असणारा संघ या ठिकाणी गारण होतो की काय अशा प्रकारची भीती अक्षय नीट खेळ. काय खेळतो रे याचा त्यांनी मारा टाकाच याचा त्यांनी. बॉल पास केलेला होता काय करतोय चिठी चुकून वाजलेली होती. मागच्या बाजूला असणारा खेळाडू पुढे आल्यानंतर तो स्मॅश परत जिंकाल बॉल. गेमला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा नववीच्या संघाकडून ही चूक होते आणि चांगला पास केलेला आहे कॅप्टननं. कर्णधारनं मात्र आपली इज्जत 4-7. उल्हासित झालेली नववीच्या संघाकडून ही गेम खेळण्यासाठी एक क्षणात मॅचला सुरुवात होत आहे. पंचांना
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एका बाजूला आंब्याचं झाड उभं केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला टोपीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वजनदार व्यवस्थापक नववीचे मार्गदर्शन पंचांना त्रास होईल अशा प्रकारची कुठली भूमिका आपण घेऊ नये. मॅचला सुरुवात झालेली आहे. डावीकडून हा चांगला पास केलेला प्रयत्न, पुन्हा एकदा नववीच्या वर्गाकडून हा पास केलेला आहे. अशाच प्रकारची रणनीती जर राहिली तर दहावीचा संघ कमबॅक करेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. सुंदर खेळ दहावीच्या वर्गाकडून आणि हा आजानी उचललेला बॉल किरणकडून मात्र ही चूक झालेली आहे. पण टाइम आउट घेतलेला आहे. हात थुकले, शेवटी त्यांनी हात बांधून ते उभे राहिलेले आहेत. आता पॉइंट आल्यावर मात्र त्या पुन्हा दणक्यात टाळ्या वाजणार आहेत. पॉइंट आल्यानंतर सर्व प्रेक्षकांनी 10 मिनिटपर्यंत टाळ्या वाजवायच्या आहेत. थंडीचे दिवस आहेत, शरीरासाठी टाळ्या चांगल्या असतात. स्पर्धेची पुन्हा एकदा व्यवस्थापनाकडून रणनीती आखलेली आहे. नववीला मात्र कमबॅक करण्यासाठी झगडावं लागेल. गणेशच्या साथीनं, किरणच्या साथीनं 6-2 अशा प्रकारचा हा स्कोर. निलेश मयूरला टार्गेट कर. मध्ये ये आणि पुढे जा या नादामध्ये मॅच हातातून सटकते की काय अशा प्रकारची चिंता दहावीच्या. मयूरला टार्गेट कर. निल्या मयूरला टार्गेट कर. ठाकरे हा पास केलेला बॉल पण तितकेच जोमाने दुसरे वजनदार व्यवस्थापक त्यांच्या साथीला आल्याने ते उत्साही झालेले आहेत. पास करत करत पुढे जात आहे या दोन्ही टीम. नवीन कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा कर्णधारकडून चूक झाली. 7-3 अशा प्रकारचा स्कोर. नववीच्या कॅप्टननं सर्व्हिस केलेली आहे. गणेशनं मात्र ती पुन्हा दहावीकडे पाठवली आणि योग्यानं हा गॅप काढण्याचा प्रयत्न. नववीकडून चालेल पण उडी मारता येणार नाही, त्याला जमिनीवरच खेळ करावा लागेल अशा सूचना पंचांनी अगोदरच दिलेल्या आहेत. आणि हा योग्यानं मारण्याचा प्रयत्न केला होता, तो मात्र फसला. तोपर्यंत तुम्ही गॅप काढत नाही. नववीला स्कोर पॉइंट आहे इकडे 7. असं मोबाईल पकड. 9वी 5 पकडून द्यायचं सर्व. व्यवस्थापक जागेवर थांबत नाही. दोन्ही संघांचे जमिनीवर पाऊल देखील लावताना आपल्याला व्यवस्थापक दिसत नाही. दरम्यान हे चांगल्या प्रकारचा खेळ करताना दोन्ही सुंदर गॅप काढलेला आहे. 6-5 सुंदर कमबॅक नववीच्या संघाकडून. या ठिकाणी खेळ सुधारला नाही तर हा मॅच गमवावा लागेल त्यांना. नववीची चांगल्या प्रकारची रिकव्हरी या ठिकाणी होताना दिसते. सुंदर पासिंगचा खेळ दहावीचा सुरू आहे पण मॅच गमवण्याची भीती एका हाताने किरणनं मारलेला इतकी ताकद त्यामध्ये आहे आणि असा संघ भविष्यामध्ये दोन्ही संघांवर दडपण आणि त्याहीपेक्षा जास्त व्यवस्थापकांवर दडपण आलेलं आहे. देखील
कॉन्टॅक्ट केलेला आहे, रोटेशन झालेलं आहे. पंचांची सूचना, गण्या आणि किरण हे देखील आपल्या जागा बदलताना आपल्याला दिसतात. आद्याकडून देखील दिसत नाही आणि हा फटका मारला तो योगेशने. फास्ट खेळायला हा खो-खोचा खेळ नाही, पासिंगचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. बघूया कोण पॉइंट घेतोय आणि तो पॉइंट उडी मारून जर हा बॉल मारला असता, वरूनच पास केला असता. टाइम आउट घेतलेला आहे तो दहावीच्या संघानं आणि 8 ऑल. व्यवस्थापकांनी कोर्टच्या बाहेर घेऊन मार्गदर्शन करायचंय. व्यवस्थापकांकडून मात्र बॉल बनवता आलं नाही. सुंदर पास केलेला बॉल अरे वाह, सर्व्हिस केलेली आहे आणि किरण सर्व्हिस करताना किरणची सर्व्हिस संपलेली आहे आणि आता सर्व्हिस करून जातोय सूरज नदीचा खेळाडू. 8 ऑल अशा प्रकारचा स्कोर. किरण मात्र एकाच हाताने खेळ खेळताना आपल्याला दिसतोय. दोन्ही हात जर लावले 9-8 दबावाखाली खेळत असलेले दोन्ही संघाचे हे खेळाडू पासिंग करत असलेले हे खेळाडू पॉइंट घेतोय ते आपल्याला पाहायचंय. आणि योगेश कडून कुठली जागा मिळते का आपल्याला, आणि किरण मात्र कुठलीच जागा द्यायला तयार नाही. किरण पास करताना आपल्याला दिसतोय, दहावीची टीम झगडताना या ठिकाणी दिसते. आणि हा चांगला फटका कडून आद्यानं गणेशकडून दहावीकडून हा आद्याकडे आणि हा सुंदर गेम पॉइंट. सर्व्हिस कंटिन्यू. व्हेरी गुड सर्व्हिस. आणि हा चांगला फटका मारलेला आहे करण्याचा प्रयत्न नदीकडून. आणि कोण पॉइंट देतोय याकडे लागलेला आहे. फेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातो याची उत्सुकता दाटलेली आहे दोन्ही पंच. आणि आदरणीय बांगर सर यांच्या साक्षीनं हा नाणेफेक या ठिकाणी होत आहे. आणि नाणेफेक रामदासच्या संघाने जिंकलेला आहे आणि त्यांनी सर्व्हिस घेतलेली आहे. संघाला कोर्ट मिळालेला आहे.
दान केलेलं 2 रुपये निरीक्षकांच्या पडद्यात या ठिकाणी शिस्तीत राहायचं आहे. दोनही संघाच्या खेळाडूंनी एका लाईनीत उभं राहायचं आहे. कॅप्टननी फक्त समोर यायचं आहे. टॉस उडवला जाणार आहे आता. हेड और टेल, काटा किंवा छापा. 6वीच्या विद्यार्थ्यांनी जिंकलेला आहे टॉस. 6वी आणि अशा फटका मारला की ओमकारला 1 मिनिटाचा वेळ मिळाला. रामदास वालिंगर हलकट नको आपल्याला खूप महागच पडतो कधी कधी. बस आत्ताच मॅच येणार. हॅलो हॅलो हॅलो. वा, खूपच चांगली रॅली झालेली आहे. सर्व एकदा टाळ्या वाजवा. चौथीच्या संघाने बाजी मारलेली आणि टाइम आउटचा फायदा झालेला आहे माध्यमातून. आणि चांगल्या पद्धतीने विश्वनाथ मारण्याचा प्रयत्न केला परंतु जाळीवर मारला आणि स्कोर झालेला आहे भैरसर स्कोरर 5, 6वीचे 5 आणि चौथीचे साठी डोक्यावले माहिती आहे. हॅलो हॅलो. किती कोणाकडे येतो.